नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मोनालीताई प्रमोदवीर यांचं प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं असं आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या पवित्र स्मृती श्रीवार वंदन. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठवर उपस्थित असणारे आपले सर्व आदरणीय लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल, तसेच आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया, नागरिक संरक्षण मंडळ, भाजपा, RPI आठवले साहेबगड, PRP कवाडे साहेबगड, तसेच युतीचे सर्व नेते, सर्व सहकारी, सर्व कार्यकर्ते आणि माझे दौंडकर बांधवांनो, तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार. मी एक सामान्य कुटुंबातून आले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या आणि मागास प्रवर्गातल्या महिलेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणे हा मी माझा तसेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा, कष्ट करू, होत करू, गोरगरीब प्रत्येक व्यक्तीचा सन्मान समजते. त्यामुळे हे उमेदवारी देणारे आमदार राहुलदादा कुल तसेच आपले आदरणीय प्रेमसुखजी कटारिया यांची मी सदैव ऋणी राहील. मागील पंचवार्षिक मध्ये राहुलदादांनी शेकडो कोटीचा निधी दौंडसाठी उपलब्ध केला. शेकडो कोटीचा निधी म्हणजे तुम्हाला माहिती का किती? आपण 1000, 10,000, 1,00,000, 1 कोटी पर्यंत ऐकले. शेकडो कोटीचा निधी, आणि दादांनी हा निधी प्रत्येक प्रवर्गासाठी समान दिला. प्रत्येक प्रवर्गाचा समान विकास केला आणि समान न्याय दिला. दादांनी, आपले आदरणीय प्रेमसुखजी कटारे यांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आपल्या दौंडला सुंदर, स्वच्छ आणि विकसित केले. हे सर्व शक्य झाले ह्या त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे. आणि आता वेळ आली आहे की त्यांच्या ह्या कुशल नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्याची आणि ह्या विकासाचा वेग वाढवण्याची. विकास म्हणजे काय हो? सगळ्यांना माहिती आहे. सुस्वच्छ, सुंदर, व्यवस्थित रस्ते, स्वच्छ आणि सुंदर पाणी पुरवठा, मुबलक पाणी पुरवठा, विकसित शिक्षण संस्था, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, वृद्धांना बसण्यासाठी बसची व्यवस्था, महिलांना गृहउद्योग आणि तरुणांना रोजगार. ह्या व्यतिरिक्त आपल्या दुसऱ्या कुठल्याच अपेक्षा नाहीयेत. आपण कुठलेही मोठी स्वप्न घेऊन मॉलच पाहिजे, हेच पाहिजे असं कोणी म्हणत नाही. प्रत्येकाच्या घरात गेलो ना त्याच्यात तेच आहे की आम्हाला पाणी पुरवठा हवा, आम्हाला व्यवस्थित रस्ते हवे, लाईट हवी. आणि आपण काही वर्ष जर मागे गेलो आणि आत्ताचा जर विकास बघितला तर तुम्हाला वाटत नाही का की हा विकास झालेला आहे? काही दिवसापूर्वी आमचे सहकार्य नाही म्हणता येणार पण माझे मार्गदर्शक आहेत ते आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की आम्ही जेव्हा खूप वर्षापूर्वी मतं मागायला फिरायचो, 3रा, 4था, 5वा मजला आम्हाला जावं लागायचं, तर आम्हाला पाणी प्यायला तहान लागायची. आम्ही त्या लोकांना पाणी मागायचो की पाणी द्या म्हणून, प्रचारासाठी फिरत होतो. तर ती लोक बाहेर पाठी लावायचे की मतं मागा, आम्ही देऊ पण पाणी मागू नका. आणि आत्ताचा जर वेळ बघितला तर प्रत्येकाच्या घरात नळ सुविधा आहे, रस्ते पण छान आहेत, क्रीडा संकुल आहे, शाळाही आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्ण झाल्यात, काही गोष्टी आहेत ज्या पूर्णत्वावर आहे, मार्गावर आहेत आणि त्या काही वर्षांनी पूर्ण होतील पण. आणि हे सर्व शक्य होणार आहे आपले आमदार राहुलदादा कुल तसेच मार्गदर्शन आपले प्रेमसुखजी कटारिया. मला जर तुम्ही ही उमेदवारी दिली तर मी नक्कीच तुमच्या समस्या सोडवेन. फक्त मीच नाही, मला माझ्या बरोबर माझ्या पॅनल मधला प्रत्येक उमेदवार पाहिजे आणि माझ्या पॅनलचा प्रत्येक उमेदवार मी आणि मला तुम्हीही पाहिजेत. कारण की हा विकास शक्य नाहीये एकट्या दुकट्याने करणं. आज तुम्ही तुमच्या ताकदीने जर माझ्यापर्यंत ही कामं आणली तर मी त्या ताकदीने दादांपर्यंत ती कामं पोहोचवणार. आणि दादा म्हणालेच आहेत, तुम्ही तुमच्या ताकदीने कामं आणा, मी तेवढ्याच ताकदीने ती पूर्ण करून दाखवेन. मी जेव्हा लहान होते तर मी उराशी एक स्वप्न घेऊन आलते की दादांबरोबर मी एक फोटो काढणार. माझा एक फोटो असताना आणि मला पण राहुलदादा कुल बनायचंय. पण तुम्हाला माहिती आहे का, राहुलदादा कुल म्हणजे आमदार नाही, त्यांनी जे विकास कामं केली तशीच विकास कामं मला करायची. हा, मी रस्ते वगैरे नाही बांधले, लोकांना पैसा वगैरे नाही पुरवला, पण जेवढी मदत माझ्याकडून लोकांना करता येईल मी ती मदत केली. आणि जेव्हा मला ही संधी चालून आली
तेव्हा मला खरं स्वतःला खूप छान वाटलं की मला दादांनी ही उमेदवारी दिली. पण आज ही वेळ आली आहे की जो हा विकास आपण बघतोय हा खूप व्याप्त स्वरूपात आपल्याला करायचा आहे. पण हा विकास व्याप्त स्वरूपात तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सगळे मला साथ देताल, जेव्हा तुम्ही तुमचा मतरूपी आशीर्वाद मला आणि माझ्या पॅनलला देताल. मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही शिकलेला आहात, सुज्ञ आहात, हुशार आहात, तुम्ही सगळा विकास तुमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. विकास म्हणजे काय तर आपले आदरणीय राहुलदादा कुल आणि प्रेमसुखजी कटारिया ही संकल्पना माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तुमच्याही असेल 100%. मी तुम्हाला परत नम्रतेने विनंती करते की तुमचा मतरूपी आशीर्वाद मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला राहू द्या आणि येत्या 2 डिसेंबरला आमच्या नागरिक हित संरक्षण मंडळाचे कपाट, रिक्षा आणि बॅग याला बहुमत रूपाने विजयी करा. धन्यवाद.